हम्म. आपण रेफरन्स टॅब आणि रेफरन्स टॅब मधील टेबल ऑफ कंटेंट, फुटनोट, सायटेशन अँड बिब्लिओग्राफी म्हणजे सिटेशन्स, कॅप्शन्स, इंडेक्स, टेबल ऑफ ऑथॉरिटीज हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. याच्यामध्ये काय असतं नेमकं बघा. जर तुम्ही चॅप्टर शिकले असणार, इंडेक्स इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका, म्हणजे कोणत्या पेजवर कोणता चॅप्टर आहे तुम्हाला पहिल्या पेजवर तुम्हाला दिसून जायचा. तर आपण कसं बनवायचं, त्याच्यामध्ये ऑप्शन किंवा तुम्हाला इंडेक्सेस कसं बनवले जातात ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी पवन कटकेलवार. तुम्ही पाहतात पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड हा यूट्यूब चॅनल. तर चॅनलवर नवीन आलात तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर बघा, चला आपण सुरुवात करून घेऊया. यासाठी आपण पहिला पेज ब्लँक घेतलेला आहे आणि या ब्लँक पेज मध्ये आपल्याला नॉमिनल चॅप्टरचे नाव जसं राहतं, तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा मी टेक्स्ट वगैरे घेऊन घेतो. टेक्स्ट साठी बघा मी शॉर्टकट फॉर्म्युला यूज करतो, हा नॉर्मल आहे. तुम्ही जो मॅटर बनवता तो मॅटर बनवा. या ठिकाणी मी रॅन्डम फॉर्म्युला यूज करतो, ते इक्वल टू रॅन टाईप केलं, ठीक आहे. आणि तसंच शिफ्ट बटन प्रेस करून ठेवा आणि 9 चे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला ओपन ब्रॅकेट ओपन होऊन जाईल, ठीक आहे. मी इथे थोडं झूम करून दाखवतो. इजिकल टू रॅन ओपन ब्रॅकेट आणि या ठिकाणी किती पॅराग्राफ पाहिजे, मी इथं बघा 40 पॅराग्राफ घेतोय. कॉमा देऊन त्या पॅराग्राफ मध्ये एका पॅराग्राफ मध्ये किती लाईन पाहिजे ते इथं लाईन ड्रॉ करा. मी 6 लाईन घेतलं. बघा ब्रॅकेट करतोय कम्प्लीट. ब्रॅकेट कम्प्लीट करण्यासाठी शिफ्ट आणि कीबोर्ड वरील 0 बटन यूज करा, म्हणजे तुम्हाला ब्रॅकेट कम्प्लीट होऊन जाईल, ठीक आहे. आणि कीबोर्ड वरील एंटर बटन प्रेस करा. मी थोडं झूमिंग कमी करतो आणि एंटर बटन प्रेस केल्यावर काय होते बघा. आलाय इथे खूप सारे काय आलेले आहेत, इथे खूप सारे पेजेस मध्ये टेक्स्ट आलेले तुम्हाला इथं दिसतील. मग दोन्ही बाजूचे जे या बाजूचे टेक्स्ट आहेत आणि या बाजूचे टेक्स्ट आहेत, मला काय करायचं, हे दोन्ही बाजूचे टेक्स्ट सेम लाईन मध्ये आणायचे आहेत. तुम्ही काय करणार, होम टॅब मध्ये तुम्हाला माहित आहे सिलेक्ट ऑप्शन आहे, सिलेक्ट ऑल करून घ्या. नाही तर तुम्हाला बघा इथं जसं मी माउस पॉइंटर आणलं तर तुम्हाला इथं शॉर्टकट कीज पण दिसत असेल, दिसतंय बघा. शॉर्टकट की डाव्या बाजूला आलेला आहे बोल्ड मध्ये, हा इथं, ठीक आहे का नाही. कंट्रोल ए, तुम्ही कंट्रोल ए बटन जरी प्रेस करणार तुम्ही साईडला क्लिक करून, कंट्रोल ए तुम्हाला पूर्ण टेक्स्ट पण सिलेक्ट करता येतं आणि जस्टिफाय करण्यासाठी ऑप्शन दिलाय बघा इथं. आणि इथं काय आहे, कंट्रोल जे म्हणजे जस्टिफाय. काय आहे हे बघा, कंट्रोल जे म्हणजे जस्टिफाय. तुम्ही या ठिकाणी इथे येतोय आणि कंट्रोल जे बटन प्रेस करून घेतोय. आता मला पहिला पेज ब्लँक ठेवायचा, इथं कर्सर ठेवा आणि हा कर्सर इथं ठेवल्याच्या नंतर तुम्हाला हे टेक्स्ट दुसऱ्या पेजवर पाहिजे तर लेआउट टॅब मध्ये जाऊ शकता किंवा इन्सर्ट टॅब मध्ये. इन्सर्ट टॅब मध्ये तो पेज ब्रेक आहे, लेआउट टॅब मध्ये जातो ब्रेक मध्येच तुम्हाला इथे दिलाय पेज ब्रेक. फर्स्ट ऑप्शन इथे मार्क द पॉइंट ऍट विच वन पेज एंड्स ऍट द नेक्स्ट पेज बिगिन्स, म्हणजे काय म्हणताय की जिथं कर्सर ठेवलाय च्या दुसऱ्या पेजवर जाईल आणि पहिल्या पेजच्या सुरुवातीला येईल. जिथं कर्सर आहे तिथून या ठिकाणी जातोय आणि पेज ब्रेक वर क्लिक करतोय. बघा पेज ब्रेक जसं दिलं, मी झुमिंग कमी करतोय, दुसऱ्या पेजच्या स्टार्टिंगला येऊन जाईल. आणि या ठिकाणी टायटल कोणते द्यायच्यात, मी या ठिकाणी एंटर बटन प्रेस करतो, इथं टायटल देतोय. बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एम एस ऑफिस बद्दल शिकायचं तर तुम्ही एम एस ऑफिस या ठिकाणी देऊ शकता. मी इथं बघा टायटल देऊन देतोय एम एस सी आय टी. तुम्ही कम्प्युटर कोर्स मध्ये पण देऊ शकता, असं काही नाही, ठीक आहे. या ठिकाणी इथे एम एस सी आय टी म्हणून दिलं. आता या ठिकाणी कर्सर ठेवतोय तर डबल एंटर बटन प्रेस करतोय, कारण पॅराग्राफ मधून आपण बीच मधून ते क्रॉप करत असताना, ठीक आहे, तर डबल एंटरचा यूज करायला लागतो, तेव्हा तो सेपरेट होऊन जातो. या ठिकाणी आपण एम एस सी आय टी असं म्हणून दिलं तर या ठिकाणी चॅप्टरचं नाव देताना बघा मी ते एम एस सी आय टी असं लिहितोय, सॉरी. आता एम एस सी आय टी नाही देऊ आपण, एम एस ऑफिस देऊ. एम एस ऑफिस, एम एस ऑफिस इथे एंटर बटन प्रेस करतोय, देतोय एम एस वर्ड किंवा डायरेक्ट वर्ड टाकून देऊन, ठीक आहे. आपल्या हे चॅप्टरचे नेम दर्शवण्यासाठी तुम्ही देऊन राहिलो मित्रांनो, ठीक आहे का नाही.
या ठिकाणी एंटर बटन प्रेस करतोय. इथे देतोय मी पॉवर पॉइंट. इथे बघा एक्सेल. आणि इथं जवळपास इथे सम फॉर्म्युला यूज, इथे सम फॉर्म्युला पण इथे मी देऊन दिलाय. ठीक आहे, मी अशा प्रकारे दिलाय. आणि जसं टाईप केलं बघा, टाईप केल्याच्या नंतर जे हेडिंग आपण दिलेलं आहे, म्हणजे आपण जे टेक्स्ट नाव टाईप केलेलं आहे मेन, तर यांना चॅप्टर जसे दर्शवायचं आहे किंवा चॅप्टर दाखवायचं आहे, तर रेफरन्स टॅब मध्ये ऍड टेक्स्ट मध्ये जायचं बघा, म्हणजे हेडिंग देण्यासाठी. आणि या ठिकाणी लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 दिला. यांचं यूज कसं असतं मी तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे. या ठिकाणी मला लेवल 1 वर क्लिक करतोय. क्लिक केला. एक्सेल थोडस बघा, हा जो वर्ड आहे थोडा हायलाइट झाला, हेडिंग आलेली आहे. आणि जो सम फॉर्म्युला यूज केलेला आहे, सम फॉर्म्युला, या ठिकाणी मी बघा लेवल 2 देतोय. सम फॉर्म्युला मध्ये काय होतं मी ते ऍडिशन मी या ठिकाणी करतोय. ऍडिशन काय असतं मी तो तुम्हाला, मी फक्त नाव ऍड केलंय सम मध्ये, ठीक आहे, ऍडिशन होतं म्हणून. आणि त्याच्यानंतर बघा प्रत्येक हेडिंगला मी सिलेक्ट करून घेतोय बघा, असं पटपट सिलेक्ट करून घेतोय. लेवल 1 म्हणजे हेडिंग 1. आता मी तुम्हाला इथूनच सिलेक्ट न करता बघा, तुम्ही होम टॅब मध्ये जाऊन जाल, इथून तुम्हाला हेडिंग दिले, हेडिंग 1, हेडिंग 2, होम टॅब मधून, स्टाईल ग्रुप मधून तुम्ही इथून देऊ शकता. असं काही नाही तुम्ही तिकडूनच दिलं पाहिजे, रेफरन्स टॅब मधूनच दिलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही दोन्ही ऑप्शन यूज करू शकता. आणि बघा इथून मी दिलेलं आहे हेडिंग म्हणजे लेवल 1. आणि तेच आता जो कर्सर आहे तो पहिल्या पेजच्या सुरुवातीला ठेवून द्या. इथे कर्सर क्लिक केला तो बघा तो झुलमिल होत आहे, अपडाऊन होता ना झुलमिल, हा तो कर्सर आहे. आणि या ठिकाणी कर्सर ठेवून टेबल ऑफ कंटेंट मध्ये जायचंय. टेबल ऑफ कंटेंट म्हणजे इंडेक्स मित्रांनो, ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा, मी थोडं झूमिंग करतो. हा, जे हेडिंग दिलं ते हेडिंग वर स्टार्टिंगला येईल, ऑटोमॅटिक टेबल आहे. आणि लेबल जसं आपण हेडिंग वगैरे इन्क्लूड केलेले आहे त्याचनुसार तुम्हाला ते दिसतील. आणि कोणत्या पेजवर आहे तुम्हाला या बाजूला दिसेल डॉट डॉट करत, तर तुम्हाला ते उजव्या बाजूला सुद्धा दिसेल. सेम इकडे पण आहे हेडिंग 2. आता मी पहिला घेऊ शकतो टेबल, दुसरा पण, तिसरा पण. तुम्हाला कसं टेबल पाहिजे त्याच्यावर क्लिक करून घ्या. आणि बघा मी झूमिंग कमी करतो बघा तुम्ही, हा. आणि इथे तुम्हाला इथं कंटेंटच्या ठिकाणी इंडेक्स नाव देता येते. इंडेक्स, इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिक आहे, तो सेंटर मध्ये करायचा. कंट्रोल ई करा, सेंटर मध्ये येऊन जाईल बघा. आता तुम्हाला मी थोडं झूमिंग करून दाखवतो बघा. या ठिकाणी MSCIT आहे कोणत्या पेज नंबरवर आहे, दुसऱ्या पेज नंबरवर. MS ऑफिस तिसऱ्या, वर्ड चौथ्या, पॉवर पॉइंट 6व्या, एक्सेल 8व्या. आणि सम एडिशन फॉर्म्युला पण 8वेच आहे, एडिशन आहे 9व्या. पण एक कंडिशन आहे या ठिकाणी बघा, बाकीचे एका लाईन मध्ये दिसतात आणि हा सम फॉर्म्युला एडिशन थोडं वेगवेगळ्या लाईन मध्ये दिसतात. याला हेडिंग 2 दिल्यामुळे थोडं बाजूला आलेलं आहे, ठीक आहे. आणि इथं बघा, इथं माउस पॉइंटर आणल्यानंतर तुम्हाला एक लिंक दिसते, क्लिक टू टॅप टू फॉलो लिंक. म्हणजे त्या लिंक वर जसं तुम्ही टच कराल, जसं मला तिसऱ्या पेजवर जायचं MS ऑफिस, तुम्ही पेज कसं असं चेंज करता ना, सेम तसं मला इथे जर मी क्लिक केलं त्या पेजवरच चाललं जाते. पण कंडिशन अशी आहे की आता बघा, आपण MS ऑफिस वगैरे दिलं, वर्ड दिलं. आता वर्ड मध्ये मला इथं इलस्ट्रेशन यूज करायचं आहे, इलस्ट्रेशन, इलस्ट्रेशन ग्रुप. आणि मला इथं मी आता देत आहे हेडिंग 2 दिला, हेडिंग 2 दिला. स्लाइड दिलं, याला पण हेडिंग 2 दिलं. पण पहिलं पेज वर आले का बघा, मी स्क्रोल करतोय, मी फर्स्ट पेज वर जातोय, आल्या ते इथं नाही.
तर बघा या टेबलमध्ये कर्सर असू द्या, इथं अपडेट टेबल म्हणून ऑप्शन दिलाय बघा. कोणता ऑप्शन आहे? अपडेट टेबल. या ठिकाणी क्लिक करा. इथं अपडेट एंटायर टेबल करा. इथे जसं तुम्ही कर्सर क्लिक केलं, कुठं एंटायर टेबल, अपडेट एंटायर टेबल ओके करा. जिथे जिथे आपण बघा हेडिंग टू दिला तिकडे लेवल येऊन येईल. म्हणजे हे डॉट डॉट आहे यांना म्हटले ते टॅब लीडर. काय म्हटले ते? टॅब लीडर. किंवा जो हायपरलिंक येत आहे त्याला पण आपण रिमूव्ह करता येतं. त्यासाठी टेबल ऑफ कंटेंट मध्ये जा आणि हा पण टेबल ऑफ कंटेंट पण रिमूव्ह करता येतो. मी कस्टम टेबल ऑफ कंटेंट मध्ये जातोय बघा. जर आपल्याला हायपरलिंक काढायचं तर ऑप्शन आहे बघा, मी तुम्हाला झूम करून द्यावा तो. वेब प्रिव्ह्यू दिसतंय ना इथे, हेडिंग 1, हेडिंग 2, हेडिंग 3. इथं यूज हायपरलिंक इन्स्टेड ऑफ पेज नंबर. जर तुम्हाला हा अनटिक केलं तर इथं हेडिंग वगैरे काही हायपरलिंक मध्ये येणार नाहीये. तर तुम्हाला ठेवायचं ठेवू शकता, काढू शकता. आपण विचार करतो काय मी म्हटलं होतं, टॅब लीडर चेंज करते. हे डॉट डॉटच्या ठिकाणी आपण डायरेक्ट डॅश पाहिजे तिथं बघा तुम्ही डॅशचा वापर करू शकता. एवढ्या झालं. थोडं झूमिंग. ठीक आहे, तोच ऑप्शन यूज झालेला आहे. या ठिकाणी मी थोडं झूमिंग कमी करतो. इथे बघा ओके बटन वर जसं तुम्ही क्लिक कराल या ठिकाणी रिप्लेस दिस टेबल ऑफ ओके येस करून घ्या. म्हणजे जे डॉट डॉट लाईन वगैरे होते ते बघा डॅश लाईन मध्ये तुम्हाला आलेले दिसतील. जेवढे तुम्ही वाढवणार तेवढेच याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही टेबल ऑफ कंटेंट वाढत जाईल. तर अशा प्रकारे आपण काय बनवलेलं होतं बघा. ठीक आहे, या ठिकाणी आपण बनवलं टेबल ऑफ कंटेंट म्हणजे इंडेक्स बनवलेला आहे. तर नक्कीच समजलं असेल. नाही समजल्यास तुम्हाला परत एकदा बघून घ्या व्हिडिओ. ठीक आहे, चला तर मित्रांनो आपण फुटनोट शिकूया. काय शिकूया? फुटनोट. आता बघा जसं की आपला हा पेज आहे. मी या टेबल ऑफ कंटेंटला डिलीट करून घेतो पहिल्यांदा. जातोय रिमूव्ह टेबल ऑफ कंटेंट, म्हणजे तो निघून गेला. आता बघा, आता हा जो फुटनोट असते पेजचे एंडिंग साठी यूज केले जातात. ते खूप सारे पेजेस आहेत, तेवढे नाही देत, बट एक कंडिशन आहे. आता या ठिकाणी सपोज मी माझ्या पद्धतीने सांगतो. ठीक आहे, जर मी इथं काहीतरी छोटस नाव दिलं, आपण कशाच्या तर्फे यूज करतोय, इथं बघा मी PMCG करतोय आणि या वर्डला सिलेक्ट करून मी फुटनोट वर क्लिक जर करणार तर या पेजच्या बघा झूमिंग कमी करतो. थोडं या पेजच्या हा कॉर्नर मध्ये येऊन जाईल खालच्या बाजूस. फुटनोट म्हणजे एंडिंगच्या एरिया आलेला आहे. ठीक आहे, आणि जेवढे पेज असतील त्याच्यानुसार तो, जेवढे तुम्ही फुटनोट यूज कराल त्याच्यानुसार ते नंबरिंग पण जाईल. जसे इथं मी देतोय, मी पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड देतोय. हा कशासाठी यूज केले जाते? जसं की तुम्हाला पेज नंबर किती आहेत इथे PTO म्हणून पण दिले जाते. चला आपण तेवढा काही यूज नाही करत. इथे नाव दिलेलं आहे आणि ज्या वर्डला तुम्ही सिलेक्ट करून दिलेले आहेत, तुम्ही बघा इथं माउस पॉइंटर नेलं तर जो नाव दिलाय त्याच्यावर येऊन जाईल. ठीक आहे, ज्याचं तुम्ही शॉर्टकट कीज म्हणून दिलाय ते पण फुल फॉर्म मध्ये तुम्हाला इथं फुटनोट मध्ये दिसत आहे. जर तुम्ही इथंही क्लिक केलाय, आता MS काय असतो, फुटनोट वर क्लिक करतोय, इथे बघा पेज नंबर 2 आलेला दिसत आहे. काय दिसत आहे? पेज नंबर 2. आता हे झूमिंग मुळे तसं आलेलं आहे, बहुत कमी दिसतोय. ठीक आहे, MS ऑफिस इथं मी मायक्रोसॉफ्ट देऊन देतोय. मायक्रोसॉफ्ट MS म्हणजे मायक्रोसॉफ्ट आहे का नाही. तुम्ही जसं जसं तुम्ही ज्या ज्या वर्डला तुम्ही इथं दिलेल्या त्या माउस पॉइंटर घेऊन जाल तर नाव पण तुम्हाला दिसून जाईल. आणि आपण आता शिकला फुटनोट. काय शिकला? फुटनोट. आता आपण एंड नोट शिकू. काय शिकू? एंड नोट. आता बघा इथे मी काय करतोय, या ठिकाणी मी एखादं इथं नाव वगैरे देतो बघा.
मी इथे लास्ट पेज असं नॉर्मली देत आहे, ठीक आहे. लास्ट पेज लक्षात राहण्यासाठी मी या टेक्स्टला सिलेक्ट करतोय आणि बघा इथे जातो मी एंड नोट वर क्लिक करतोय. आपला पेज बघा 4था पेज चालू आहे 9व्या पैकी, आहे का नाही. आणि या ठिकाणी मी इथे कर्सर ठेवला, इथे जातो बघा एंड नोट वर, तर कुठे हा आलेला आहे डायरेक्ट कर्सर एंडिंगला आले आहे, ठीक आहे. आणि इथे तुम्ही दी एंड वगैरे असं देऊ शकता एंडिंगला. आता आपण कुठं कुठं कर्सर ठेवलं ते पाहू. बघा आता आपल्याला माहित नाही ते व्ह्यू, इथे जायचं रेफरन्स मध्ये शो नोट ऑप्शन दिलेला आहे, इथं क्लिक करा. शो नोट क्लिक केलं तर इथं बघा तुम्हाला व्ह्यू फुटनोट एरिया मध्ये बघायचं आहे की एंड नोट एरिया. आता एंड नोट म्हणजे काय, आपलं डॉक्युमेंट जिथं एंडिंग होते त्या ठिकाणी तो लोकेशनवर चालू जाईल. ओके करा, आलेला आहे. परत त्याच्यावर क्लिक करा, बघा इकडे वापस येऊन जाईल. परत क्लिक करा शो नोट्स वर. मला आता फुटनोट एरिया पाहिजे तर क्लिक करून घ्या, ओके करा, फुटनोट वर चालला जाईल. समजलं. तर अशा प्रकारे तुम्हाला फुटनोट एरिया मध्ये बघायचा, शो करायचा आहे, तिकडे जाऊ शकता. आता बघा आपण शिकू कॅप्शन. आता कॅप्शन सॉरी सायटेशन सिटेशन, आता ऍज यू विश तुम्ही कसं म्हणता, ठीक आहे. आता बघा इथे सायटेशन मध्ये जातो. आता सायटेशनचा यूज काय असते बघा. जनरली जसं मी इथं सायटेशन इथं जातो इन्सर्ट न्यू सोर्स. आता सपोज एखादी पुस्तक किंवा रिपोर्ट काहीतरी बनवलं समजा, इथे टाईप ऑफ सोर्स दिलाय. मी तुम्हाला थोडं झूमिंग करून दाखवतो. इथे बघा जे आपण तयार करतो जो सोर्स आहे तो इथून निवडायचा. जो मला पुस्तक कोणती पाहिजे, आर्टिकल मधून निवडलेला आहे मॅटर. जो आपण जो वर्ड मध्ये आपल्या जो पेजेस मध्ये जो काही टेक्स्ट आहे तो कशाशी रिलेटेड आहे, कुठून घेतलेला आहे, आपला प्रकार कोणता आहे, बुकचा आहे, सेक्शनचा आहे, जनरल आर्टिकल आहे, कोणता आहे तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. आणि तुम्ही लँग्वेज कोणती वापरली तर डिफॉल्ट लँग्वेज आहे, इंग्लिश आहे, कोणतं आहे लँग्वेज तुम्ही इथून सिलेक्ट करा, मराठी जे काय असेल. सध्या मी डिफॉल्ट ठेवून देतोय. आणि इथं ऑथरचं नाव तुम्ही इथे टाकू शकता, कोण तयार करतं त्याचं नेम. आता सपोज मी इथं जनरली माझं असंच आहे, तर नॉर्मल असल्यामुळे मी काय करतोय, मी असं डायरेक्टली नाव टाकून देतोय, ठीक आहे का नाही. इथे मी ऍड वर क्लिक करतोय, इथे नाव आलेलं आहे, ओके बटन वर क्लिक करून घ्या. आता तुम्ही जर कॉर्पोरेट वर क्लिक करा, तुम्हाला कॉर्पोरेट ऑथर मध्ये चाललं जाईल. आता मी इथे कॉर्पोरेट ऑथर नाही करतो, डायरेक्ट टायटल. आता टायटल काय बघा, आपल्याला काय बनवायचं आहे. तुम्ही जे बुक्स बनवता बुक्सचं नाव देऊन द्या. द एंड ऑफ बिगिनिंग. इंग्लिश थोडीशी कच्ची आहे मित्रांनो, काही मिस्टेक असेल तर माफ करून घ्या, ठीक आहे. या ठिकाणी कोणत्या वर्षीचं आपल्याला चेंज करायचं, इयर टाकलं मी 2026 टाकून दिलंय. कुठला आहे मी इथे गडचिरोली टाकून देतोय. पब्लिश कधी पब्लिश करतायत तो पब्लिश तुम्ही इथे काहीतरी एक एक्सप्रेशन म्हणून काहीतरी नाव देऊ शकता, ठीक आहे. तुम्हाला वाटलं आपण कशाशी रिलेटेड यूज करतोय, जनरल वर्क्स, जास्त काय नाही, जनरल वर्क्स म्हणून इथं नेम दिलाय. आणि इथं टॅग नेम आलाय बघा, कट 26, ठीक आहे. चला ओके बटन जसं मी इथं क्लिक करणार बघा, काय केलं मी, ओके. तुम्ही तुम्हाला झूम कमी करतो. आणि जसं मी या ठिकाणी काय केलंय, नाव वेगळं दिलंय, पण दिसतंय का कुठं, हा जिथं कर्सर होतं आपला हा इथं आलेला आहे. हा इथं द्यायचं नसतं बघा, हा जो ऑप्शन आहे आपण हा कर्सर इथं नाही पाहिजे. मी याला डिलीट करून घेतो एकदा. कर्सर तुम्ही इकडे ठेवा, स्टार्टिंगला ठेवा नाही एंडिंगला ठेवा. बिब्लिओग्राफिक एंडिंगला ठेवले जाते. आता इथं बघा नॉर्मली आपण इथे गेलो होतो, जो नाव बनवलेला तुम्हाला इथे दिसेल इन्सर्ट सेक्शन सायटेशन मध्ये, ठीक आहे. इथं क्लिक करून घ्यायचं,
ठीक आहे, इकडे कर्सर ठेवलं म्हणजे याच्या या बाजूला, पण याच्या सोबत अजून एक आहे. इथे जसं कर्सर ठेवलं इथे तुम्हाला स्टाईल चेंज करू शकता. इथं मॅनेज सोर्स मध्ये जर गेलं, तुम्हाला हा जो नेम दिलेला आहे याच्यामध्ये काय ऍडव्हान्स चेंज करायचा आहे का, डिलीट करायचा आहे का. इथं बघा सायटेशन तुम्हाला नाव आलेलं आहे असं, आणि त्याचं असं फुल फॉर्म तुम्हाला इथं दिसत आहे. आणि या ठिकाणी तुम्ही याचा कॉपी करू शकता, क्लोज पण करू शकता. बट हा चेंज करायचा थोडंफार. या ठिकाणी तुम्हाला एपीए मध्ये बदलायचा आहे किंवा चिकागो, इथे वेगवेगळे नेम सॉर्ट दिले. या ठिकाणी जसं मी इथं क्लिक करतोय तुम्हाला तशा पद्धतीने इथं चेंज होईल. बट इथं चेंज काही दिसून आलं नाही. ठीक आहे, इथं आयएसओ मध्ये चेंज केलं, स्टाईल चेंज केल्यानंतर बिब्लिओग्राफी वर क्लिक करा. स्टाईल चेंज केल्यावर काय करायचं आहे, बिब्लिओग्राफी, आणि इथे जसं मी इथं क्लिक करणार बघा बिब्लिओग्राफिक वर, इथे बदलताना दिसेल. कोण नाही बदलत आहे रे, रेफरन्स मध्ये चेंज झालेला आहे. ठीक आहे, आणि रेफरन्स मध्ये तुम्हाला दिसत आहे बघा, कटकेलवार पवन आर 2026 एंड ऑफ बिगिनिंग गडचिरोली जनरल वर्क 2026 म्हणून पण दिलेलं आहे. आणि परत मी इकडे चेंज करतोय वर्क सिटीज, तुम्हाला वर्क सिटीज मध्ये दिसेल. परत हा जो स्टाईल चेंज करायचा आहे, इथं मी टर्बिरियन केलं तर इथं तुम्हाला वर्किंग टून जो लुक आहे तो चेंज स्टाईल झालेला दिसेल, म्हणजे त्याची स्टाईल चेंज झाली तुम्हाला इथं दिसून जाईल. चिकागो केलं, चिकागो मध्ये चेंज, एपी मध्ये येतं, एपी मध्ये असं बदललेलं तुम्हाला दिसेल. रेफरन्स मध्ये घेतलं तुम्हाला बिब्लिओग्राफी कशामध्ये दिसली पाहिजे, टेक्स्ट कसं दिसायला पाहिजे, ते सर्व तुम्हाला या ठिकाणी बदलताना दिसेल. हा ऑप्शन काय तेवढं यूज नाही दिसत आहे, परंतु या ठिकाणी ऑप्शन आले तर पाहून घेतलं. ठीक आहे, चला असो. त्याच्यानंतर आहे इन्सर्ट कॅप्शन. चला, आपला सायटेशन अँड बिब्लिओग्राफी कम्प्लीट झालेला आहे. काही डाऊट असतील तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा, मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. आता कॅप्शन्स आहेत. काय कॅप्शन? आता कॅप्शन हे इमेज साठी दिलेले आहेत मित्रांनो. त्यासाठी दिले आहेत इमेज. आता बघा आपल्या डॉक्युमेंट मध्ये खूप सारे इमेज पण असू शकतात. जसं मी या ठिकाणी इथे कर्सर ठेवतोय, आता मी इथे इमेज घेतोय बघा, थोडं झूमिंग वाढवून घेतोय. इथे कर्सर ठेवला, इन्सर्ट मध्ये आपल्या डॉक्युमेंट मध्ये जी पिक्चर अवेलेबल आहे, मी इथून एखादं पिक्चर घेतोय किंवा आपला ऑनलाईन पण घेता येते. आपल्याला काय घेता येते, ऑनलाईन पण घेता येते. आता इथं खूप सारे इमेज आहेत. मी काय करतोय, या ठिकाणी मी इमेज वगैरे घेऊन येतोय. मी कोणती इमेज घेतलं असं म्हणू नका की ही इमेज पाहिजे होती. ठीक आहे, मी एक इमेज वगैरे घेतलेलं आहे. इमेज, या इमेजला बघा मी इथून टॉप अँड बॉटम रूलची यूज करतोय. आणि जर आपल्या जवळ इथं स्पेस नसेल तर मी ते एंटर बटनचा यूज करतोय. आता बघा मी एक इमेज घेतलेला आहे, एकच इमेज नको आहे, मला जास्त इमेज पाहिजे, म्हणजे 2-3 पाहिजेत. इथे कर्सर ठेवतोय, इन्सर्ट मध्ये जातोय, ऑनलाईन इमेज घेऊन दिस डिव्हाइस घेण्यापेक्षा ऑनलाईन डिव्हाइस, म्हणजे तुम्हाला इथं अधिक इमेजेस तुम्हाला आलेले दिसते. बर्ड्स, आता मी एखादं बर्ड्स वगैरे घेतो, तुम्ही जनरली कोणतं तरी एक नेम असं घ्या, जसं बर्ड्स घेतलं तर बर्ड्सचीच माहिती आली पाहिजे. ठीक आहे, हे एक इमेज आलेली आहे. दोन इमेज झाले. आता अजून एक इमेज वगैरे घेतोय बघा आपण. आता 3 इमेज घेतल्या बघा. या इमेजला बघा आपण इमेज किंवा पिक्चर म्हणू शकतो. या इमेजला सिलेक्ट केलं, रेफरन्स टॅब मध्ये जा, इथं इन्सर्ट कॅप्शन म्हणून दिला.
तुम्ही इमेजला सिलेक्ट करू शकता किंवा इमेजच्या खालीवर पण सिलेक्ट करू शकता. असं नाही की इमेजला सिलेक्ट केलं पाहिजे. मी इमेजला सिलेक्ट करतो. इथे जाते बघा इन्सर्ट कॅप्शन मध्ये. आता तुम्हाला इथं नाव जो आपण इमेजचं नाव आहे, इमेज द्यायचं आहे, फिगर द्यायचं आहे, की तुम्हाला कोणतं अधिकचं दुसरं नाव चेंज करायचं, तुम्ही इथं न्यू लेबल टाकून नाव देऊ शकता. आणि त्याची पोझिशन बघा. आता मी थोडं झूमिंग करतो. पोझिशन म्हणजे त्या टेक्स्टच्या आयटम म्हणजे तो इमेज आहे मित्रांनो, ठीक आहे. नाही तर आयटम दुसरे सांगा. बघा अबव सिलेक्टेड आयटम, जो आपण पिक्चर सिलेक्ट केलेला आहे, इमेज सिलेक्ट केलेला आहे, त्या इमेजच्या वरती नाव द्यायचं आहे की बिलो म्हणजे खाली नाव द्यायचं आहे. अबव देऊ शकता, बिलो देऊ शकता. चला मी अबव सिलेक्ट करतोय. ओके बटन क्लिक करतो. फिगर नाव चेंज करायचे, तुम्ही नाव चेंज करू शकता, जो नाव तुम्हाला द्यायचं आहे. आता इथं पिक्चर नाव नाही आहे, तुम्ही इथं पिक्चर नाव देऊन पिक्चर. पिक्चर म्हणजे इमेज आला, इथं पिक्चर 1 आला म्हणजे फर्स्ट इमेज येतं, एक येणार, दुसरी इमेज 2 येणार. आलेल्या आहे बिलो म्हणजे खाली. मी अबव सिलेक्ट केलं होतं, माय मिस्टेक. मी एकदा सांगतोच, ठीक आहे. झूमिंग कमी, इन्सर्ट कॅप्शन, हा बिलो लिहून आहे, ठीक आहे. अबव आलाय, त्या इमेजच्या वरती आलेला आहे. थोडं मी ऍडजस्ट करून घेतोय, इथं जागा कमी झाली थोडी. चला एकदम त्या इमेजच्या खूप लांब आलेला आहे, ठीक आहे. काही हरकत नाही. या ठिकाणी या इमेजला सिलेक्ट, इथे जातोय ते पिक्चर टू डायरेक्ट आला, ओके करून घ्या. खूप दूर येत आहे, आपण याला इंटर बटन यूज करून घेऊ. आणि जर आपण या ठिकाणी या इमेजला इथं कर्सर ठेवतो, जेणेकरून आपल्याला जास्त काही ऑप्शन यूज करायची गरज नाही पडली पाहिजे. जसं मी या ठिकाणी इथं कर्सर ठेवला, अंडू करतोय, एंटर करून घेतोय. ओके, याला टेक्स्ट इथं आल्यावर आपल्याला ऍडजस्ट करावं लागतच आहे, ठीक आहे का नाही. चला पिक्चर 3 पण आला, पिक्चर 2 पण आहे, पिक्चर 1. मला यांचं पण इंडेक्सेस बनवायचं आहे. म्हणजे इथे ही इमेज होते, तुम्ही या ठिकाणी कर्सर ठेवतो बघा, MSI टायटलच्या वरती. आणि इथं जातो बघा रेफरन्स टॅब, इन्सर्ट टेबल ऑफ कंटेंट वर क्लिक करतोय. कुठं इन्सर्ट टेबल ऑफ कंटेंट, या ठिकाणी पण पिक्चर 1 कोणते इथं पाहिजे, तुम्ही या ठिकाणी ओके करून घ्या. तुम्हाला यांचे पण टायटल तुम्हाला येऊन जाईल, यांचे पण तुम्हाला कोणत्या पेज नंबर कोणते पिक्चर आहे ते पण तुम्हाला इथं दिसून जाईल. टेबल ऑफ कंटेंट सारखंच होतं मित्रांनो, पिक्चरचं पण मला इमेज कुठं कुठं हवं होती ते पण इथं शो करतायत. आता या ठिकाणी क्रॉस रेफरन्सचा यूज बघा. आपण क्रॉस रेफरन्स आधी बघितलं होतं. तुम्हाला इथं बुकमार्क, एंड नोट वगैरे जो काही ऍड करायचं, तुम्ही इथून ऍड करून पेज नंबर ऍड करायचा असेल तर बघा या ठिकाणी ऍड करता येतं ऑप्शन आहेच, परंतु इथं काही बुकमार्क द्यायचा आहे, बुकमार्क काही दिलंच नव्हतं, ठीक आहे. असो, या ठिकाणी हा जो पेज नंबर आहे क्रॉस रेफरन्स तुम्ही मध्ये पाहून घ्या. हेडिंग जिथे जिथे दिलाय, आता कोणती हेडिंग तुम्हाला यूज करायची आहे, इथं क्लिक करणार, इन्सर्ट मध्ये जाणार, या ठिकाणी क्लिक करणार, वर्क सिटेड दिलाय, या ठिकाणी बघा MSID वर क्लिक करून जर इन्सर्ट करणार तर MSID इथं क्लिक येऊन जाईल. मला फक्त स्लाइड पाहिजे, स्लाइड वर क्लिक करा, स्लाइड त्याच्या बाजूला येऊन जाईल. MS ऑफिस तुम्हाला यांचं पण यूज सांगतो काय असते, ठीक आहे. चला असो, क्लिक करून घ्या. जसं मी हेडिंग दिलं होतं आपल्या डॉक्युमेंट मध्ये, हेडिंग सिलेक्ट केल्याच्या नंतर हे सर्व येऊन राहिले, क्लोज. आणि जसं आलेले आहेत बघा या ठिकाणी हायपरलिंक निघून गेले, सॉरी. इथे तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर जिथे तुम्ही रेफरन्स दिला तिथं चाललं जायचं, परंतु या ठिकाणी हायपरलिंक सॉरी, त्या हायपरलिंक वगैरे निघून गेले असेल किंवा काढलेले असेल, यूज तर आहेच. इथे जसं तुम्ही क्लिक करणार तो ऑटोमॅटिक टेबल बनवून जातो. तर बघा या ठिकाणी आलाय, सॉरी आला, ठीक आहे. असं या ठिकाणी जसं तुम्ही इथं क्लिक कराल, चला असो, या ठिकाणी क्रॉस रेफरन्स जो आहे, तुम्ही जसं या ठिकाणी इन्सर्ट वगैरे केलं, काय केलं, इन्सर्ट केल्याच्या नंतर इथं क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्ट जात होतं, पण या ठिकाणी येऊन राहिलं नाहीये.
या पॉइंटला थोडा नंतर समजून घेऊ, ठीक आहे, किंवा गरज नाही आहे सध्या या क्रॉस रेफरन्सची, आपण त्याला डिलीट करून देऊ. चला, हा ठिकाणी फक्त हा क्रॉस रेफरन्स ऑप्शन बरोबर यूज झालं नाही आहे, ठीक आहे, आपण त्याला नंतर पाहून घेऊ. इथे मार्क एंट्री दिली आहे बघा. आता आपल्या डॉक्युमेंट मध्ये आपण या मार्क एंट्रीचा यूज आपण बुकमार्क जसं शिकलं होतं. काय शिकलं होतं? बुकमार्क. बुकमार्क कसं? जिथून आपल्याला पुस्तक दुसऱ्या पेजने सुरुवात करायची आहे, जिथून थांबलेलं आहे तिथून सुरुवात करायची. जसं की बघा, पुस्तक वाचत येताना इथपर्यंत कंप्लीट झाले, इथून सुरुवात करायचं आहे, तर आपण इथं कर्सर ठेवायचे किंवा सिलेक्ट करून ठेवायचं. सेम तुम्ही इथून सिलेक्ट करून ठेवला आणि या ठिकाणी मार्क एंट्रीवर क्लिक करा, जो नाव दिलं इथे येऊन जाईल आणि इथं मार्क केलं, जिथे जिथे मार्क केलेला आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला तसं येऊन जाईल. आणि जर इफेक्ट जर दिलं समजा इथं सिलेक्ट करून तुम्ही सेव्ह टाइम, तुम्हाला हा जो सिलेक्ट केलेला होता सेव्ह टाइम इन, हा ब्रॅकेट मध्ये येऊन जाईल आणि मार्किंग येईल. जर तुम्ही या ठिकाणी इथं दिलेलं आहे सिलेक्ट करून, सपोज इथे एक दिलेला आहे, मी देतो या इथं पण एक देतोय बघा मार्क आहे, इथं पण देतोय. ठीक आहे, प्रत्येक याला हा एंडिंगला हा ऑप्शन येऊन जाईल. बरं आता बघा, आता जिथे जिथे आपण मार्किंग दिलं तिथं आपल्याला डायरेक्टली जायचं आहे. जिथे जिथे मार्किंग दिलं तिथं डायरेक्टली आपल्याला जायचं आहे. तर बघ कर्सर ठेवलं, पिक्चरच्या खाली या ठिकाणी इंडेक्स मध्ये जातोय. इथं जसं आपण इथं दिलेलं आहे बघा, इथं मार्किंग दिलेलं आहे, इथे तुम्हाला हे ऑप्शन तुम्हाला आलेले दिसतील बघा, सेक्शन ब्रेक दिलेला आहे आणि इथून तुम्ही अपडेट पण करू शकता. इंडेक्स मध्ये पण जातोय. या ठिकाणी जर आपल्याला ओपन करायचं ऑप्शन माहित नाही, परंतु या ठिकाणी ओपन करायचं नाहीये, परंतु या ठिकाणी बघा सेव्ह टाइम इन, जिथे जिथे आपण मार्किंग दिलेलं ते 2-3 वर्ड तुम्हाला इथं आलेले दिसतील. आणि हा सेव्ह टाइम इन कोणत्या पेज नंबरवर तो इथं दिसतोय आणि व्हिडिओ प्रोव्हाइड पॉवरफुल वर्ड कुठे आहे तो इथं दिसतोय. जिथे जिथे आपण ब्रेक दिलेला आहे, हा जो ब्रेक दिलाय तिथून येऊन जाईल. परंतु आता मी जे ब्रेक दिलेले आहेत मला हे रिमूव्ह करायचे आहे. मार्क काय करायचे आहेत? रिमूव्ह. हे जे मार्क केलेले आहेत मला रिमूव्ह करायचे, तर कसं करायचं नेमकं बघा. यासाठी जिथे जिथे आपण मार्किंग दिलेलं आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, मार्क मध्ये जायचं आहे. आता हे जे रिमूव्ह मार्क ऑप्शन दिले आहेत, क्रॉस रेफरन्स वगैरे असो, या ठिकाणी रिमूव्ह करायचं आहे. इथं रिमूव्ह ऑप्शन वगैरे काही शो नाही होत आहे. या ठिकाणी सिलेक्ट केलं, इथून दिसायला पाहिजे मेन एंट्री, दिसून नाही राहिलेली आहे. 1 मिनिट. हा असो, या ठिकाणी इंडेक्स मधलं जो मार्क एंट्री आहे ते हाईड होऊन राहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन समजलं की तुम्हाला इंडेक्सेस मध्ये कसं जाता येईल. याला तुम्ही काय करू शकता, याचा डिलीट पण करू शकता. इथं मार्क वगैरे आहे, पण मार्क तुम्हाला हे हाईट पण करायचे. आता काय करायचं आहे, हे ऑप्शन हाईट. तर हाईट करण्यासाठी एक ऑप्शन तुम्हाला आहे बघा, जो की तुम्हाला होम टॅब मध्ये भेटेल, जो शो आणि हाईटचे यूज केले जाते, बाकी काही तेवढा यूज नाही आहे. ठीक आहे, आणि जे जे मार्किंग दिले ते तुम्हाला इथं दिसेल इंडेक्सेस. हा, बाकी तेवढा यूज नाही आहे. आणि जसं आपण इंडेक्स हाईट केलं तर जे ज्या नावाने आपण दिलेलं होतं ते सर्व मार्किंग निघून जातील. ठीक आहे, जिथे जिथे आपण असं मार्किंग दिलं होतं ना बुकमार्क साठी, ते निघून जाईल. कुठून? हाईट केल्याच्या नंतर. हाईट कुठून करतात? होम टॅब मध्ये जायचे, इथं शो आणि हाईड ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे. तेवढं काही यूज नाही, शो आणि हाईड ऑप्शन आहे, मार्किंग साठी किंवा बुकमार्क साठी यूज होऊन जातो. त्याच्यानंतर इथं मार्क सायटेशन दिलेलं आहे. आता मार्क सायटेशन तुम्हाला तेवढं ऑप्शन नाही आहे, कुठं कुठं जायचं आहे, नेक्स्ट सायटेशन कुठं द्यायचं आहे ते ऑप्शन साठी असते. तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे. टेबल ऑफ ऑथॉरिटी, ठीक आहे, इंडेक्स पर्यंत आलं, इथपर्यंत तुम्हाला महत्वाचं होतं. ठीक आहे, ऑथॉरिटी म्हणजे काय, जे जे सायटेशन दिलेले आहे, जसं की बघा आपण नाव दिलेलं होतं, इथं मी एंटर करतोय, इथं आपण जातोय
सिटेशन मध्ये इथं जर आपण एखादं नाव दिलं, समजा नाव दिलं, मार्क केलं, जो तुम्ही नाव देणार तर इथं या ठिकाणी क्लोज केले. परत मी इथे जातोय बघा. ठीक आहे. आता इथे मी जो केसेस दिलेला आहे इथे नाव आलेलं नाही आहे, परंतु एक लक्षात घ्या, जिथे जिथे हे मार्किंग दिलेले आहे आल्या इथं नाव वगैरे पीएमसीजी आणि पवनपैकी नाव दिलेलं आहे. तो ऑप्शन तुम्हाला इथं दिलेला आहे, परंतु इथून रिमूव्ह करायला गेलं तर इथं रिमूव्ह प्रॉपरली होत नाही. यासाठी तुम्हाला एकच ऑप्शन दिलाय हा मार्क सिटेशनचा. तुम्ही इथून जाणार तरी तोच ऑप्शन आहे आणि तुम्हाला इथंच क्लिक करून तुम्हाला इथं डिलीट करावं लागेल. इथून डिलीट होऊन आलं नाही, तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे, होम टॅब मध्ये जा आणि याला हाईड करून घ्या. ठीक आहे. तर बघा हा जो रेफरन्स आहे ऑथॉरिटीज वगैरे आपण बनवून बघितलं, बट या केसेस मध्ये तुम्हाला बरोबर लिस्ट आणि त्याचे ऑथॉरिटी आलेली नाही. बट तुम्ही इथपर्यंत बाकीचे जो सर्व फंक्शन आहे तुम्ही ते चेक करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि काही डाऊट असतील ते विचारा. आणि मार्क सिटेशन तो काहून नाही आलं मी कमेंट करून सांगितल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ बनवणार आहे. चला तर मित्रांनो, बाय बाय.